नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या करून दाखवणार आहे. एक 3 पिठं वापरलेले आहेत यात मी मिक्स आणि खूपच छान कुसकुशीत झालेल्या आहेत ह्या पुऱ्या. तर त्यासाठी मी आता साहित्य दाखवते बघा तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा मी एक मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये मी एक 10-12 लसूण पाकळ्या आणि एक 4 हिरव्या मिरच्या, तिखट कमी जास्त प्रमाण मिरची घाला, ओवा एक अर्धा टीस्पून आणि जिरे 1 टीस्पून असं मी घालून घेतलं आहे आणि ते थोडंसं मी आता जाडसर वाटून घेणार आहे. आता हे झालेलं आहे. आता वाटून थोडं बाजूला ठेवते आता हे. आणि पुरीसाठी आता लागणारं पीठ घेते मी. बाऊल घेतला मी सुरुवातीला. त्यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ आणि पाव कप बेसन पीठ अशी 3 पिठं मिक्स करणार आहे. 1 कप पीठ घेतलं हे गव्हाचं आणि ज्वारीचं आणि हे पाव कप बेसन घेतलं मी. ही 3 पिठं मिक्स केलेली आहेत. तर त्यामध्ये आता मी थोडी धना पावडर टाकून घेते. पांढरे तीळ 2 टेबलस्पून टाकून घेते. हळद एक अर्धा टीस्पून टाकून घेते आणि मीठ चवीनुसार घालून घेते आता. आणि आता वाटलेला मसाला ह्यामध्ये घालून घ्यायचा. आधी थोडं तेल ह्यात घालून चोळून घेणार आहे. तेल घालून थोडं मोहन, एक 2 टेबलस्पून तेल मी गरम केलेलं आहे ते ह्यामध्ये मी घालून घेतलं. तर हातानं थोडं मिक्स करायचं हे गार झालं की. पिठाला चोळून घ्यायचं चांगलं तेल. खूपच कुसकुशीत अशा पुऱ्या होतात ह्या. तर हे वाटलेलं वाटण घालते मी यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एक अर्धा कप घालते. आणि आता हे नॉर्मल पाणी घालून मळून घ्यायचं चांगलं घट. सगळं आता जिन्नस त्यामध्ये मिक्स झालेले आहेत. मी मिक्सरच्या भांड्यातच थोडं वाटलेलं पाणी घातलं मसाला बारीक केलेल्या. चांगलं मळून घेते आता मी हे. हे झालेलं आहे मळून. आता एक 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आता याला. जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही. 5-10 मिनटं ठेवलं तरी चालतं, नाही ठेवलं तरी पण चालतं. त्यात काय रवा वगैरे घातलेला नाही आहे त्यात. हे झालेलं आहे. आता झाकून ठेवते एक 10 मिनटं. झालेलं आहे 10 मिनटं. आता याचा गोळा करून घेते. पीठ चांगलं भिजलेलं आहे. एक मोठा गोळा करून घेते याचा आणि मोठी पोळी लाटून मग वाटीनं मी थोडं कट करणार आहे. अगदी थोडंसं पीठ लावायचं, पीठ जास्त नाही लावायचं. मोठ्या पोळीसारखी पोळी लाटून घ्यायची हिची पातळ. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, अशी मीडियम लाटायची. एकदम जाड पण नाही करायचं जास्त. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. हाईपचा ऑप्शन आहे, हाईपवर क्लिक करा
आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, म्हणजे नवीन नवीन माझे व्हिडिओ येणारे तुम्हाला बघायला मिळतील. ह्या पुऱ्या आता कट करून घेतलेल्या आहेत मी. ह्याच पद्धतीने मी अजून थोड्या करून घेते आणि मग मी तळून दाखवते तुम्हाला. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मीडियम केल्यात. बघू शकता तुम्ही. बघू शकता लाटून घेतलेल्या आहेत मी थोड्या. आता गॅसवर तेल तापत ठेवलेलं होतं, तापलेलं आहे तेल. आता एक पुरी सोडून बघते पहिला. पुरी सोडली की थोडंसं झाऱ्यानं त्याच्यावरती तेल टाकायचं. बघू शकता तुम्ही पुरी फुगलेली आहे. आणि कलर किती छान आलेला आहे बघा पुरीला. दोन्ही बाजून चांगली करपूस भाजून घ्यायची. याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या आता तळून घेणार आहे. ही पण फुगली बघा. जास्त जाड केलेल्या नाहीत मी, मीडियमच केलेल्या आहेत. सगळ्या पुऱ्या आता मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे. आणखीन 2 तुम्हाला घालून दाखवते बघा. त्या पण फुगल्यात. बघू शकता तुम्ही. खूपच छान झालेले आहेत. नक्की करून बघा ह्या पद्धतीनं. थँक्यू.